अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि मागच्या रविवारी आपण सातवा ब्राह्मण हा पूर्ण केला. आणि त्याच्यामध्ये मुख्य जो विषय आपण चर्चा करत होतो तो म्हणजे सूत्र काय आहे आणि अंतर्यामी काय आहे, सर्वांतर म्हणजे अंतरंगामध्ये काय आहे. तर असं हे सर्वांतर तत्व काय आहे आणि सूत्र काय आहे याच्यावर बरीचशी चर्चा केली. आणि त्याच्यानंतर आता हे अष्टम ब्राह्मण जो आहे तो त्याचा विषय जो आहे तो याच्या पुढे क्षुधादी रहित निरुपाधिक साक्षात अपरोक्ष आणि सर्वांतर ब्रह्मतत्वाचे निरूपण करायचे. आता प्रत्यक्ष जे अंतरांगामध्ये सर्वांतर असणारं जे ब्रह्मतत्व आहे त्याच्यावर आता आपल्याला हे पूर्ण निरूपण करायचं आहे. आणि ह्यासाठी हा अष्टम ब्राह्मण जो आहे तो आरंभ केला जात आहे. आता ह्या ठिकाणी ह्या अष्टम ब्राह्मणामध्ये सुरुवातीला गार्गीचे 2 प्रश्न आहेत आणि 2 प्रश्न विचारण्यासाठी गार्गीनी या सर्व ब्राह्मण समूह जे बसले होते समोर आणि त्याच्याशिवाय याज्ञवल्क्य बसले होते या सर्वांना तिने अशी आज्ञा मागितली. प्रश्न विचारण्यासाठी मी प्रश्न याज्ञवल्क्यांना विचारू इच्छितो, तर सर्व ब्राह्मण समुच्चयाने मला आज्ञा द्यावी अशी मी प्रार्थना करतो, अशा अर्थाचा हा पहिला मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की अथ ह वाचाग्नु विवाच ब्राह्मणा भगवंतो हनाम हेमिमं द्वौ प्रश्नौ पक्षामि तौ चेन्मे वक्षति न जातु युष्माकमीमं कश्चित् ब्रह्मवेद्यं जेतेति पृच्छ गतीति. म्हणजे अर्थ असा आहे की नंतर वाक वाचकणी वाचकनवी म्हणजेच गार्गी, तर ती वाचकनव ऋषीची मुलगी म्हणून तिला वाचकनवी असं म्हटलेलं आहे. तेव्हा वाचकनवीने सांगितलं की हे पूजनीय ब्राह्मणगण, आता मी ह्यांना 2 प्रश्न विचारू इच्छिते. तेव्हा ह्या माझ्या प्रश्नाचे ते उत्तर देतील तर आपल्यापैकी कोणी देखील या ब्रह्मसंबंधी वादासमोर त्यांच्याशी तुम्ही जिंकू शकणार नाही. तर तेव्हा ब्राह्मण म्हणाले ठीक आहे गार्गी, विचार. म्हणजे या ठिकाणी गार्गीने जो काही प्रश्न विचारण्याचे ठरवलं आहे तर तिचं म्हणणं असं आहे की मी जे काही ते प्रश्न विचारणार ते अत्यंत कठीण प्रश्न आहे आणि त्याचं जर उत्तर याज्ञवल्क्याने दिलं तर तुम्ही याज्ञवल्क्याला कुठल्याही वादामध्ये हरवू शकणार नाही. किंवा तुम्ही त्यांना त्यांच्याशी तुमचा हे विजय त्यात मिळू शकणार नाही. तेव्हा आपण अशा दोन्ही प्रश्नाला समर्पक योग्य उत्तर जर दिले याज्ञवल्क्याने तर आपण असं समजू की ते ब्रह्मवेत्ते आहेत आणि त्यांनी जे काही 1 सहस्त्र गायी घेऊन जायचं जे ठरवलं आहे तो निर्णय योग्य आहे. अशा रीतीने जेव्हा विवेचन ही गार्गीने केलं तेव्हा सर्व ब्राह्मण वर्ग म्हणाले की ठीक आहे गार्गी, तू त्यांना प्रश्न विचारू शकशील. तेव्हा ह्या प्रश्नाचा हा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की त्यानंतर वाचकनवीने सांगितलं की प्रथम याज्ञवल्क्याचा निषेध केल्यावर मग मग त्याचं मस्तक पडून जाण्याच्या भयाने, म्हणजे त्यावेळेस याज्ञवल्क्यांनी काय सांगितलं होतं तिला की तुझे प्रश्न जे आहेत ते अतिरेक आहे प्रश्नाचा, तेव्हा ह्याच्यापुढे तू प्रश्न विचारू नकोस आणि जर तुझे प्रश्न विचारशील तर तुझं मस्तक खाली पडेल आणि तुला मृत्यू येईल असं त्याने त्यावेळेस सांगितल्यावर ती जरा भ्याली आणि भयग्रस्त झाली आणि नंतर तिने पुन्हा मनाची तयारी केली आणि त्यांनी पुन्हा प्रश्न करण्यासाठी ब्राह्मणाची आज्ञा मागितली. की आणि काय आज्ञा मागितली की हे भगवन, हे पूजावान ब्राह्मणगण, माझे म्हणणे ऐकावे. जर आपण लोकांची सर्वांची जर मला अनुमती असेल तरच मी या याज्ञवल्क्यजींना 2 प्रश्नची आखणी जी पूर्ण 2 प्रश्न विचारणार आहे. जर ह्या 2 प्रश्नाचे मला उत्तर ते देतील तर आपल्यापैकी कोणीही ह्या याज्ञवल्क्यांच्या संबंधी कुठल्याही वादामध्ये व कशाही प्रकारे देखील तुम्ही जिंकू शकणार नाही. अशा प्रकारे त्यांनी विवेचन केलं आणि असं सांगितल्यावर ब्राह्मणांनी हे गार्गी तू विचार असे सांगून तिला अनुमती दिली, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी गार्गीच्या ह्या सगळ्या निवेदनामध्ये एक गोष्ट दिसते की गार्गे पूर्वी जे काही याज्ञवल्क्याला पुष्कळ प्रश्न विचारले आणि शेवटी जो याज्ञवल्क्य आहे तो तो खूपच रागावला आणि म्हणाला की याच्यापुढे तू प्रश्न विचारू नकोस आणि असे प्रश्न विचारतील तर तुझं मस्तक पडेल आणि म्हणून तू आता प्रश्न विचारणं बंद कर. तर त्यानंतर ती थोड्या वेळ शांत बसली आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला अंतिम जे तत्व आहे त्याचं ध्यान घेण्याकरता
हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे असं तिला वाटलं. आणि म्हणून गार्गीनी या प्रथम मंत्रामध्ये हे प्रश्न विचारण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या सगळ्यांची संमती मागितली. तेव्हा सर्व ब्राह्मण वर्ग जे आहेत त्यांनी एकत्र आले आणि ते म्हणाले की काहीही हरकत नाही, तू प्रश्न विचार. असं निवेदन केल्यानंतर पुढचं दुसरा मंत्र जो आहे, तृतीय अध्याय, अष्टम ब्राह्मण, द्वितीय मंत्र. तर मंत्र पहिल्यांदा आपण वाचू आणि त्याचा अर्थ पाहूया. मा होवाचा हम वै त्वा याज्ञवल्क्य यथा काश्यो वा वैदेहो वोग्रपुत्र उज्जम धनुर धनुरधिरज्य अधिराज्यम कृत्वाद्वो बाणवंतो सापत्नदी व्याधीनौ रसे कृत्वो कृत्वोपोतिष्ठते देवमो मे वाहम त्वाम द्वाभ्यां प्रश्नाभ्यां उपोद्यया तौ मे ब्रूहिती पृच्छग्राही गार्गिती. तेव्हा आता पुढचा जो प्रश्न विचारण्याच्या आधीची तिची जी तयारी आहे, त्या तयारीच्या संदर्भामध्ये हा दुसरा मंत्र आहे. तेव्हा या दुसऱ्या मंत्रामध्ये गार्गी काय म्हणते ती बघा. ती म्हणाली की हे याज्ञवल्क्य, ज्या प्रकारे काशी ह्या विदेहाचा ह्या विदेही राहणारा जो कोणी वीर वीर वंशज जो असेल, तेव्हा ती म्हणाली की हे याज्ञवल्क्य, ज्या प्रकारे काशी या विदेहाचा राहणारा कोणी वीरवंशज हा प्रत्यंच्या हीन धनुष्यावर जेव्हा प्रत्यंच चढवून शत्रूंना अत्यंत पीडा देणारे असे 2 बाण, हे 2 शर हातामध्ये घेऊन उभा राहत असतो आणि त्याच प्रकारे मी 2 प्रश्न घेऊन तुमच्या समोर उपस्थित आहे, तेव्हा तुम्ही माझ्या त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. तेव्हा याज्ञवल्क्याने सांगितले की तू प्रश्न विचार. तेव्हा याचा आशय असा आहे की आज्ञा मिळाल्यानंतर तिने याज्ञवल्क्यास सांगितले की मी तुम्हास 2 प्रश्न विचारेन, असा याचा अन्वयार्थ आहे. तर ते कोणते 2 प्रश्न आहेत अशी जिज्ञासा झाल्यावर हे दाखवण्यासाठी त्याचे उत्तर देणे अत्यंत कठीण आहे हे सांगण्यासाठी गार्गी यांनी दृष्टांतपूर्वक त्या संदर्भामध्ये ती विवेचन करते की हे याज्ञवल्क्य, ज्या प्रकारे लोकांमध्ये कोणी काश्य म्हणजे काशी प्रांतात उत्पन्न झालेला हा शूरवीरताने प्रसिद्ध असलेला अथवा विदेह निवासी अथवा विदेह देशाचा राजा उग्रपुत्र अर्थात जो वीरवंशामध्ये उत्पन्न झाला आहे, तो उज्ज या साज्य देशीने उतार घेतलेला आहे. आणि अशा धनुष्यास पुन्हा ज्याच्या युक्त करून त्यास प्रत्यंचा चढवून 2 बाणाने युक्त तेथे बाण शब्दाने असे व्यक्त केले आहे की शराच्या अग्रभागामध्ये जो एक बांबूचा तुकडा लावला जात असतो त्याच्याशिवाय देखील बाण होत असतो आणि त्यामुळेच बाणवान हे विशेषण तिथे दिले गेलेले आहे. तात्पर्य असं आहे की 2 बाणवान शर यांचेच विशेषण हे सापत्नादी व्याधीनव याचा अर्थ आहे शत्रूस अत्यंत पीडा देणारे असे बाणांचे हातात घेऊन उपस्थित होतो आणि आपणाजवळ जाऊन दाखवलेत. त्याचप्रकारे मी शरीरस्थानीय 2 प्रश्न तुमच्या निकट येऊन मी उपस्थित झालेली आहे आणि म्हणून जर तुम्ही ब्रह्मवेत्ताच त्याचे उत्तर द्यावे असा माझा आग्रह आहे, तेव्हा माझी विनंती आहे. त्यावर याज्ञवल्क्य म्हणाले की गार्गी विचार, काही हरकत नाही. म्हणजे इथे पहिल्यांदा हे उदाहरण दिलं की प्रत्यंचा लावलेला नसलेला जो धनुष्य आहे त्याला प्रत्यंचा लावायची आणि एकाच वेळी 2 बाण त्याला लावायचे आणि ते त्या 2 बाणाचा मी तुमच्यावर करे. म्हणजे हे जे 2 बाण आहेत तेच ते 2 प्रश्न आहेत. त्या 2 प्रश्नाला उपमा 2 बाणाची दिलेली आहे आणि त्या दोन्ही बाणापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करायचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे असं गार्गी म्हणते. आणि पहिल्यांदा त्याला सावध करते आणि स्वतःची एक आत्मविश्वास जो आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारचं विवेचन करते की मी तुम्हाला अत्यंत कठीण असे प्रश्न विचारणार आहे. हे 2 प्रश्न विचारणार आहे आणि या 2 प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रह्मवेत्ते आहात असं मी म्हणेन. तर त्यावर याज्ञवल्क्याने हे सगळं ऐकलं आणि ते शांतच होते. ते कुठेही त्या ठिकाणी उत्तेजित झालेले नव्हते. तेव्हा ते म्हणाले की हे गार्गी, तू तुझे प्रश्न विचार, कुठल्याही प्रकारची माझी हरकत नाही. तेव्हा अशा प्रकारची संमती दिल्यावर तेव्हा आता हे गार्गी जे आहे ना, ह्या पुढच्या मंत्रामध्ये तिसरा मंत्र त्याच्यामध्ये ती पहिला प्रश्न विचारते
तेव्हा पहिला प्रश्न काय हे त्याचं मंत्र आपण पाहूया आणि मग त्याचा आपण अर्थही पाहूया. तेव्हा पहिला प्रश्न, सा होवाच यदुर्व याज्ञवल्क्य दिवो याद यद्वाक पृथिव्या यदांतरा द्यावा पृथिवी इमे इद्भूतं च भवच्च भविष्यच्चे त्याच चक्षते कास्मिंस तदोतम च प्रोतम चेती. अर्थ असा आहे की हे मी बोलली, म्हणजे गार्गी अशी बोलली की हे याज्ञ, म्हणजे प्रश्न असा विचारला की हे याज्ञवल्क्य, जे द्युलोकाच्याही वर आहे आणि जे पृथ्वीच्याही खाली आहे आणि जे द्युलोक आणि पृथ्वीच्या मध्यभागी आहे, ते स्वयं देखील हे द्युलोक आणि पृथ्वी आहे आणि ज्यांचा भूत, वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारचे तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व असतं, तर ते अस्तित्व जे आहे ते कशाने ओतप्रोत असतं. म्हणजे हे जे पृथ्वी, द्युलोक, असं अंतरिक्ष आणि त्याच्या वरची म्हणजे द्युलोकाच्या वरची जागा आणि पृथ्वीच्या खालची जागा, असे पूर्ण सगळे जे काही गोष्टी आहेत, हे तिन्ही काळ ते राहत असतात. आणि हे जे तिन्ही काळ राहणारे हे जे काही यांचं जे अस्तित्व आहे, ते त्या अस्तित्वाचा आधारभूत तत्व काय आहे, ते कशाने ओतप्रोत आहे, असा तो ह्या पहिल्या प्रश्नाचा अर्थ आहे. तर ह्या पहिला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे. तेव्हा या प्रश्नाचं आता जे विचारलंय त्याचा आशय असा आहे की ती गार्गी म्हणाले की जे द्युलोकरूपी अंडकपालाने ऊर्ध्ववर आहे आणि जे पृथ्वीपासून म्हणजे त्याच्याही खाली असलेलं आहे आणि जे द्यावा पृथ्वीच्या मध्ये असते, आणि अर्थात द्युलोक आणि पृथ्वी यांच्या अंडकपालकाच्या मध्यभागी असते व स्वयं जो या द्युलोक आणि पृथ्वीमध्ये आहे आणि जे काही पण भूत आणि गेलेला काळ जो आहे, भवत म्हणजे वर्तमान काळ आहे, अर्थात आपल्या व्यापारात स्थित आणि भविष्यात वर्तमानाच्या नंतरच्या काळात होणाऱ्या या अनुमान गम्य आहे असे जे सर्व अगमद्वारा सांगितल्या जात असते, ते ते संपूर्ण द्वैत वर्ग ज्याच्यामध्ये आहे एक होऊन जात असतो, तो प्रथम दाखवला गेला आहे. सुसंज्ञक जे तत्व आहे ते जलामध्ये पृथ्वी तत्वाच्या समान आहे. तेव्हा हे सर्वच कशात ओतप्रोत आहे. म्हणजे असं काय आहे तिसरं तत्व की ज्याच्यामध्ये हे तिन्ही लोक जे आहेत ते बसलेले आहेत आणि तिन्ही लोकांच्या मध्ये असणारं जे काही आकाश आहे तेही त्याच्यामध्ये अधिष्ठित आहे. तर असं हे कोणतं तत्व आहे की ज्याच्यात हे सर्व तत्व बसलेले आहेत, ते ओतप्रोत कशाने झालेलं आहे, असा हा प्रश्न आहे मुख्य. तेव्हा हे प्रश्न पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि मग याज्ञवल्क्याचे त्याच्यावर उत्तर काय ते आपण बघूया. तेव्हा ह्या पहिल्या प्रश्नावरचं उत्तर जे आहे ते मंत्र क्रमांक 4 मध्ये आहे. तिसरा अध्याय, 8वं ब्राह्मण आणि चौथा मंत्र. तेव्हा याच्यावर मंत्र असा आहे की स होवाच यदुर्वम यदु गार्गी दिवो यद्वाक पृथ्व्याम यदंतरा द्यावा पृथ्वी इमे यद्भूतं च भवच्च भविष्यच्चे त्याच चक्षत आकाशे तदोतम च ओतप्रोते चेती. अर्थ असा आहे की त्या याज्ञवल्क्याने सांगितलं की हे गार्गी, जे द्युलोकाच्या ऊर्ध्व दिशेकडे आहे आणि जे पृथ्वीच्या अध म्हणजे खाली आहे, पृथ्वीच्या अध दिशेने आहे आणि जो द्युलोक आणि पृथ्वी ह्याच्या मध्यभागी आहे आणि स्वयं देखील जो हे द्युलोक आणि पृथ्वी अशा प्रकारचे त्यांचं अस्तित्व आहे आणि या सर्वांना जे भूत, वर्तमान व भविष्य अशा प्रकारचे तिन्ही काळ आहेत, असे ते सर्व जे आहेत ते कशामध्ये ओतप्रोत आहेत, तर ते सर्वच्या सर्व हे आकाशात ओतप्रोत आहे. म्हणजे इथे उत्तर जे दिलेलं आहे की कशात ओतप्रोत आहेत, तर ते उत्तर असं दिलं आहे की ते आकाश तत्वामध्ये ओतप्रोत आहे. सगळ्यामध्ये आकाश मध्येही आहे आणि बाहेरही आहे. हे तिन्ही जे लोक आहेत त्या तिन्ही लोकाच्या मध्येही आकाश आहे आणि तिन्ही लोक ज्यांनी त्यांनी ग्रहण केलेलं आहे, त्यांनी त्याची धारणा केली आहे किंवा ज्याचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान जे ते आकाश आहे, तर आकाशच अंतर्बाह्य आहे. म्हणून जे अंतर्बाह्य असतं त्यालाच ओतप्रोत असं म्हणतात. असं या प्रश्नाचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय आपण पाहूया की त्या इतर याज्ञवल्क्याने सांगितले की ते हे गार्गी, तू ज्यास द्युलोकाच्या वर आणि इत्यादी सांगून दाखविले आहे, ते सर्वच्या सर्व ज्यास की आपण सूत्र असे म्हणतो, म्हणजे आपण मागे सूत्र आणि अंतर्यामी जे म्हटलेलं आहे, तर तिथे हे सर्व तू जे विवेचन करतायस ते कशा संदर्भात करतायस, तर तू सूत्राबद्दल विवेचन करत आहेस आणि ते सूत्र जे आहेत ते कशामध्ये असतं, तर ते आकाशात ओतप्रोत असतं. तेव्हा
हे जे सूत्ररूप हे सूत्रस्वरूप व्याकृत जग आहे, ते जलामध्ये पृथ्वी तत्वाच्या समान उत्पत्ती, स्थिती व लय ह्या तिन्ही काळामध्ये जे अव्याकृत, ज्याचा नाश होत नाही, अशा त्या आकाश तत्वामध्ये विद्यमान आहे. तेव्हा तुझा जो प्रश्न आहे तो सूत्राबद्दल तुझा प्रश्न आहे. आणि ते मूळ जे सूत्र आहे ज्याच्याने सर्व ओतप्रोत आहेत, ते मूळ सूत्र जे आहे ते आकाश आहे. ते तिन्ही काळामध्ये टिकून असतं, असं याचं पूर्णपणे व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढे 5वा मंत्र. या 5व्या मंत्रामध्ये पुढे गार्गी म्हणते की सा होवाच नमस्तेस्तु याज्ञवल्क्य व्योम एवं व्योमो व्यो व्यो व्योमोचो परस्मै धारयेस्वेती पृच्छ गार्गिती. तेव्हा त्याच्यावर आता इतकं छान उत्तर दिल्यावर गार्गी काय म्हणते ती पहा. तेव्हा ती म्हणाली की हे याज्ञवल्क्य, आपणास नमस्कार आहे, ज्यांनी मला या प्रश्नाचे उत्तर दिले आणि आता दुसऱ्या प्रश्नासाठी तयार होऊन जावे. यावर याज्ञवल्क्य म्हणाले की हे गार्गी विचार. म्हणजे गार्गीला या प्रश्नाचं जे काही उत्तर दिलेलं आहे त्याचं संपूर्णपणे समाधान झालेलं आहे. आणि ते समाधान झाल्यानंतर गार्गी म्हणते की मला मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते आणि ज्यामुळे माझ्या तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता हा पहिला प्रश्न इथे संपलेला आहे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नासाठी तयार होऊन जावे अशी विनंती करते. यावर याज्ञवल्क्य काय म्हणतात की काहीही हरकत नाही, हे गार्गी तू दुसरा प्रश्न विचार, असा अर्थाचा आहे. तेव्हा याचा आशय असा आहे या मंत्राचा की त्याने पुन्हा सांगितलं की आपणास नमस्कार आहे. म्हणजे तिने ते गार्गीने पुन्हा सांगितलं की आपणास वारंवार नमस्कार आहे. आणि इत्यादी कथन हे प्रदर्शित करण्यासाठी आहे की या प्रश्नाची उत्तर देणे खऱ्या अर्थाने कठीण होतं. पण ज्या माझ्या या प्रश्नाची व्याख्या केली आहे, अर्थात याच्या विशेष रूपाचे तुम्ही निराकरण केले आहे. या प्रश्नाची कठीणता मध्ये कारण हे आहे की प्रथम सूत्र अगम्य आहे, म्हणजे कोणत्याही दुसऱ्याच्यासाठी दुर्वाच्य आहे. हे वाच्यने सांगण्यासारखं नाही आहे म्हणून दुर्वाच्य शब्द वापरलाय. आणि त्यानंतर ज्यामध्ये तो ओतप्रोत आहे त्याचे तर काय सांगावे. या कारणाने आपणास खरोखर नमस्कार आहे. आता अन्य म्हणजे द्वितीय प्रश्नासाठी आपणास तयार व्हावे अशी मी विनंती करते. आणि मग हे तयार होऊन पक्क राहण्यानंतर मी तुम्हाला आता प्रश्न विचारू का, आता मी द्वितीय प्रश्न विचारू का, असं तिने विनंती केली. आणि तिच्या विनंतीवर याज्ञवल्क्य म्हणाले की गार्गी, तू हा दुसरा प्रश्न आता तू विचारू शकतेस. तेव्हा आता दुसरा प्रश्न, मंत्र क्रमांक 6. तेव्हा दुसऱ्या उपक्रमासहित हा दुसरा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये म्हणजे त्या खऱ्या अर्थाने आपण विषयात आता प्रवेश करतोय. कारण पहिला प्रश्न हा सूत्राबद्दल आहे आणि दुसरा प्रश्न आता खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्वाबद्दल आहे, जो अंतर्यामी आहे, सर्वत्र आहे, सबाह्य अभ्यंतर आहे, असत्य तत्व आहे. आणि हे तत्व अंतिम तत्व असल्यामुळे ह्याचा उपक्रम जो आहे तो आपण पहिल्या सुरुवातीला सांगितला. म्हणजे उपक्रम म्हणजे पूर्वपीठिका. आणि त्याचा परिचय सुद्धा, प्रश्नाचा परिचय केला. आता हा प्रश्न नेमका काय विचारलाय, कसं विचारलाय आणि त्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर दिलंय, हे आता इथून सुरू होईल. तेव्हा मंत्र क्रमांक 6 आणि दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे, आता मूळ मंत्र आपण पाहूया. स होवाच यधुर्व याज्ञवल्क्यम दिवो यद वाक् पृथ्वीया यदंतरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतंच भव्यच्च भविष्यंच त्याच्च क्षते कस्मितम दोतम च प्रोतम ओतप्रोतम चेती. अर्थ असा आहे की ती गार्गी बोलली की हे याज्ञवल्क्य, जे दिवलोकावर आहे, जे पृथ्वीच्या खाली आहे आणि जे द्युलोक आणि पृथ्वी ह्याच्यामध्ये आहे, ज्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारे म्हणत असतात, ते कशाने ओतप्रोत आहे, असा प्रश्न मी आधी विचारला होता. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगून पुढचे मला निवेदन करण्याकरता आपण संधी द्यावी. तेव्हा अन्य 6 मंत्राच्या पदाची व्याख्या पहिल्या 3 मंत्रामध्ये करून गेलेले की यदुर्ध्वम याज्ञवल्क्यम इत्यादी प्रश्न त्याचे उत्तर पूर्वोक्त अर्थाने निश्चय करण्यासाठी ते पुन्हा एकदा त्यांनी विचारले. आणि इथे कोणी दुसरा अपूर्व नूतन अर्थ इथे केलेला नाहीये. तर तोच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही अपेक्षित जे आहे ते ह्या सर्वांना धारण करणारा आकाश आहे, हेच त्या ठिकाणी सांगितलंय. पुनरावृत्ती फक्त केली आहे त्या ठिकाणी. आता पुढचा मंत्र आपण पाहूया. मंत्र क्रमांक 7. स होवाच यदुध्वम गार्गी दिवो यद्वाक्
पृथिव्या यदंतरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतं च भवच्च भविष्यंचे त्याचक्षत आकाश एवं तदोतं च ओतं प्रोतं च कस्मिन्नु खल्वाकाश ओतश्च प्रोतश्चेती. आता हा खरा प्रश्न आहे. आणि याच्या आधीचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने तो म्हणजे सूत्रावरच प्रश्न विचारला होता. आता मूळ जो मुद्द्याचा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचा जो गाभा आहे, तो या ठिकाणी ह्या मंत्रामध्ये विचारलेला आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यावर याज्ञवल्क्य म्हणाल की हे गार्गी, जो द्युलोकाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली, जो द्युलोक पृथ्वीच्या मध्ये आणि स्वयं देखील जो द्युलोक आणि पृथ्वी आहे, ज्यास भूत वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारे ते आकाशाने ओतप्रोत आहे, हे मी तुला आधीच सांगितलं आहे. त्यावर गार्गीने ह्या दुसरा प्रश्न नेमका असा विचारला, परंतु हे जे आकाश आहे ते कशात ओतप्रोत आहे? कारण हा पहिला प्रश्नात हे बाकीचे सर्व जे तत्व आहेत की जी पृथ्वी अंतरिक्ष आणि द्युलोक आणि द्युलोकाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली हे सर्व जे आहे हे आकाशाने व्याप्त झालेलं आहे, हे तुम्ही मला सांगितलं. आणि ते ओतप्रोत आहे हे मला पटलं सुद्धा, म्हणून मी तुम्हाला वारंवार नमस्कारही केला. परंतु आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की हे जे आकाश तुम्ही जे सांगितलंय, हे आकाश कशात ओतप्रोत आहे? आता हा प्रश्न जो मोठा कठीण आहे. म्हणजे आधी सुद्धा त्यांनी हे असाच प्रकारचे प्रश्न विचारण्याची ही शृंखला सुरू केली होती. आणि शेवटी याज्ञवल्क्य जे आहेत ते हे रागवले होते की अशी प्रश्न विचारू नको. आणि आता नेमकं सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे की या शेवटी जे अधिष्ठान अधिष्ठान म्हणताना प्रत्येक अधिष्ठान कोणत्या कोणत्या आविष्काराला धारण केलेलं आहे हे सांगत सांगत अंतिम जे आहे ते आकाशापर्यंत येऊन पोचलो आपण. आणि मग हे आकाशाला कुणी धारण केलंय, की जे आकाश कशामुळे टिकून आहे, आकाशाला ज्याने धारण केले ते मला सांग. म्हणजे हा प्रश्न जो आहे हा नेमका ब्रह्मतत्वावर आहे. कारण ब्रह्मतत्वच पंचमहाभूताला धारण करतं. त्यामुळे इथे परंतु ब्रह्मतत्वात ह्या शब्दाचा उल्लेख न करता या हे आकाश जे आहे हे कशामध्ये ओतप्रोत आहे, असा तो प्रश्न आहे सातवा. आणि तो महत्वाचा आहे. तेव्हा या प्रश्नाचं परत एकदा आपण आशय पाहूया आणि मग त्याचं उत्तर काय ते आपण. तेव्हा आशय असा आहे की गार्गीच्या या पूर्वोक्त वाक्यास पुन्हा सांगून याज्ञवल्क्याने आकाशातच सर्व काही ओतप्रोत आहे असं सांगून पूर्वीच सांगितलेली गोष्टीची पुन्हा एकदा पुष्टी केली. मग गार्गीने विचारलं की परंतु आकाश कशामध्ये ओतप्रोत आहे? तीनही काळाच्या पलीकडे होण्याच्या कारणाने प्रथमतः आकाशातच दाखवणं कठीण आहे. कारण आकाशामध्ये आपल्याला हे तीन काळ दाखवता येतच नाहीत. कारण ते अंतिम तत्व आहे, अंतिम पंचमहाभूताचं अंतिम अधिष्ठान असलेलं तत्व आहे. त्याच्यामुळे त्याच्यातच जेव्हा तुम्हाला भूत वर्तमान आणि भविष्य सांगता येत नाही, तेव्हा त्याच्यापेक्षाही क्लिष्टतर असा काय तत्व आहे, तर त्याचं उत्तर दिले की त्याच्यापेक्षाही क्लिष्ट जे तत्व आहे, ज्यांनी आकाशाला धारण केलं आहे, तर ते तत्व आहे अक्षर तत्व. आता इथे अक्षर शब्द वापरलाय आणि खऱ्या अर्थाने ते ब्रह्मतत्वालाच अक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये की आकाश ओतप्रोत असतं. म्हणून हे हे समजून घे की ते अवाच्य आहे. अवाच्य म्हणजे ज्याची वाचेतून ज्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येत नाही. त्यामुळे अक्षर तत्व काय आहे तर अवाच्य आहे. त्याचा काही अनुभव आपण करू शकत नाही. आणि अनुभव न होणे हे तार्किकाच्या सिद्धांतामध्ये निग्रह स्थान मानले जाते. कारण तार्किक कुठपर्यंत जातात, तार्किकांचा जो संबंध आहे तो त्या तर्कामध्ये जे बसेल तोच प्रश्न आहे. पण इथे जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव घेऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर ते तर्काच्या पलीकडे गेलेले आहे. त्यामुळे हे तार्किकाच्या सिद्धांतामध्ये सुद्धा हे तर्क हाच निग्रह दाखवला आहे. आणि म्हणून ते त्याच्याही पलीकडे आहे. आणि जर याज्ञवल्क्याने या अवाच्य विषयाचे देखील वर्णन केले तर हे विपरीत अनुभवरूप निग्रह स्थान होईल. म्हणजे ज्याचं आपल्याला वाचेने सांगता येत नाही त्याचं हे वर्णन करणार आहेत. जे वाचेने सांगता येण्यासारखं नाही, जे आपल्या अंतःकरणाने मनबुद्धी चित्त अहंकाराने ज्याचा अनुभव घेता येणार नाही, जे ज्ञानेंद्रियला सुद्धा ज्याचं हे नाही आहे, आकलन होऊ शकत नाही, असं जे तत्व आहे त्याच्यावरचं मी आता विवेचन करेन असं याज्ञवल्क्य सांगतात. तेव्हा अवाच्य हे जे सांगणे आहे हे विरुद्ध प्रतिपादतीच आहे. या कारणाने गार्गी ह्या प्रश्नाचे उत्तर दाखवणे हे कठीण समजले आहे. गार्गीला असं वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर देणं हे अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आपण जो प्रश्न विचारलाय, संभवतः याज्ञवल्क्याला त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे अवघड वाटत असेल. पण याज्ञवल्क्यांनी काय सांगितलं की मी तुला याचं उत्तर देईन जे वाचेने सांगणं कठीण आहे
ज्याचा उल्लेख हा आपल्या प्रतिपादनातून नाही करतायत, ज्याचा आपल्या अंतःकरणातून अनुभव घेऊ शकत नाही, असं ते तत्व आहे. तेच अक्षरतत्व आहे आणि तेच खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्व आहे. तेव्हा ह्या ब्रह्मतत्वावर मी तुला विवेचन करून सांगेन, ह्याच्यावर तुला पूर्णपणे त्याचं विवरण करेन, असं जेव्हा ते याज्ञवल्क्यांनी सांगितलं, तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली आणि अत्यंत उत्सुक झाली की काय म्हणतात ते. तेव्हा हे पुढच्या 8व्या मंत्रामध्ये आहे. तेव्हा 8वा मंत्र ह्या संदर्भ जो आहे त्याचा अप्रतिपत्ती आणि विप्रतिपत्ती या दोन्ही दोषाच्या निवृत्त करण्याच्या इच्छेने याज्ञवल्क्य सांगतात की मंत्र असा आहे की स होवाचै तद वै तदक्षरम गार्गी ब्राह्मण अभिवंत स्थूलम अन्मणम स्वमर्दि स्वमदीर्व समदीर्वम मतोमो वायव्या वायवनाका आकाशसम मंगलम अर्चम चक्षुम चक्षुष श्रोत्रम वा गमनो तेजस्क प्रणम मुखम मात्रमंतरम बाह्यम न तदश्नती किंचित किंचन न तदश्नती किंचन. आता ह्याचा अर्थ काय ते बघूया आपण, कारण आता हे खऱ्या अर्थाने उत्तर सुरू झालेलं आहे. त्यामुळे ह्या उत्तराला आपल्याला फार गांभीर्याने त्याच्याकडे हे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि याज्ञवल्क्य या प्रश्नाचं उत्तर देताना हे नेमकं काय सांगतात ते पाहूया. तेव्हा या मंत्राचा पहिल्यांदा अर्थ आपण शब्दशः अर्थ पाहू आणि मग पुढे आपण विस्ताराने विचार करू. तेव्हा या तृतीय अध्यायातल्या अष्टम ब्राह्मण आणि 8व्या मंत्राचा आपण अर्थ पाहत आहोत. तेव्हा त्या याज्ञवल्क्यांनी त्याचा असं सांगितलं की हे गार्गी, त्या ह्या तत्वाचा तर ब्रह्मवेत्ता अक्षर सांगत असतात. आणि त्या अंतिम तत्वाला अक्षर ब्रह्म असं म्हणतात किंवा अक्षर असा शब्द वापरलेला आहे. अक्षर या शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे की ज्याचा नाश होत नाही. क्षर म्हणजे नाश होणार, नाशवान ते क्षर आहे. आणि अक्षर म्हणजे त्याचा अविनाशी ज्याला म्हणता येईल. तर तो अविनाशी अपरिवर्तनशील तत्व आहे. आणि ते अपरिवर्तनशील तत्व जे आहे ना, तर त्याचं मी तुला वर्णन करून सांगतो. तो कसा आहे, तर आता हे वर्णन करायला सुरुवात केली. हा न जाड आहे न पातळ आहे. तो जाडही नाही आहे आणि पातळही नाही. तो छोटा नाही आणि तो मोठा नाही. तो लाल नाही, तो द्रव नाही, तो छाया नाही, तो तम नाही, तो अंधकार नाही. तम म्हणजेच अंधकार. तो न वायू आहे, न आकाश आहे, न संग आहे, न रस आहे, न गंध आहे, न नेत्र आहे, न कान आहे, न वाणी आहे, न मन आहे, न तेज आहे, न प्राण आहे, न मुख आहे, न माप आहे, आणि त्यामध्ये न अंतर आहे, न बाहेर आहे. तो काहीही खात नाही आणि तो त्यास सुद्धा कोणीही खाऊ शकत नाही. म्हणजे असा या न म्हणण्या म्हणजे ज्याला आपण व्यतिरेक म्हणतो की काय नाहीये हे सांगण्याची यादी असते. जसं शंकराचार्यांच्या निर्वाण षटकामध्ये ते सांगतात की मी देह नाहीये, मी मी इंद्रिय नाहीये, मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये. मी अशा प्रकारे तो नाही नाहीची यादी खूप मोठी आहे. तशा प्रकारची यांनी इथे सुद्धा ही नाही नाहीची यादी सांगितली आहे. म्हणजे काय नाही हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मग काय आहे हे कसं सांगायचं, ही ह्या पूर्ण विवरणामध्ये खुबी आहे. म्हणून ब्रह्मतत्व काय आहे असं जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा ब्रह्मतत्व काय नाही हे सांगायला सुरुवात केली. आणि ह्या नाही म्हणण्यामध्ये ती भरपूर मोठी अशी यादी आहे. की ती काय काय आपण आता ती यादी पाहिली. तेव्हा या प्रश्नाचा जो काय अर्थ सांगितला त्याचा आशय आपण असा आहे की त्या याज्ञवल्क्याने सांगितले की तू ज्या विषयामध्ये मला हे विचारले होते की हे आकाश जे आहे कशामध्ये ओतप्रोत आहे, तर तो हाच आहे. तो काय आहे, तर तो अक्षर आहे. तेव्हा हे गार्गी, त्यास ब्राह्मण ब्रह्मवेत्ता लोक अक्षर असं म्हणत असतात. आणि ब्राह्मण म्हणत असतात की त्या कथनाच्या द्वारे मी अवाच्य वर्णन करणार नाही. अवाच्याचे मी वर्णन करणार नाही हे देखील असं देखील नाहीये. कारण की मी त्यात जाणत नाही अशा प्रकारे सूचित करून दोन दोषाचा परिहार इथे केलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रश्नाचे निराकरण करून घेतल्यावर गार्गीचा हा प्रश्न समजला पाहिजे की ठीक आहे, तर मग दाखवा ब्रह्मवेत्ता लोक ज्याचे वर्णन करतात ते अक्षर काय आहे. आता तिने बरोबर तो प्रश्न विचारला, कारण तुम्ही इतकं लांबलचक सांगितलं आणि ते अक्षर आहे एवढं सांगितलं,
पण त्याच्यावर ती म्हणते की ते अक्षर म्हणजे काय आहे नेमकं ते सांग. असे सांगितले जाण्यावर याज्ञवल्क्य काय सांगतात की ते स्थूलही नाही आणि ते सूक्ष्मही नाही. ते स्थूलापासून भिन्न आहे. तर सूक्ष्म अणू आहे का? तर नाही, तो अनाणू आहे. म्हणजे सूक्ष्मापेक्षा भिन्न आहे का? नाही, तो ऱ्हस्व म्हणजे छोटा असेल काय? नाही, तो ऱ्हस्व देखील नाही. मग ती गोष्ट काय कशी आहे? तो दीर्घ देखील होऊ शकत नाही आणि तो अदीर्घ सुद्धा नसतो. तर तो अशा प्रकारे त्याचं स्थूलत्व म्हणजे लठ्ठपणा इत्यादी प्रमाणाचे सुद्धा प्रतिषेध करणारे हे 4 पादाद्वारे द्रव्यधर्माचा निषेध केला जात आहे. तात्पर्य असं आहे की ते अक्षरद्रव्य जे आहे ते द्रव्य नाही, ते अक्षरतत्व जे आहे ते द्रव्य नाही. तर नंतर तो लोहित लाल गुण होऊ शकत नाही, कारण त्यापेक्षाही तो भिन्न अलोहित असा आहे. लोहित अग्नीने युक्त असतो. ठीक आहे, तर जलाचा गुण स्नेहल म्हणजे द्रव्यभाव असतो, तर तो अस्नेह आहे. त्यानंतर ती छाया असेल का? तर ती सर्वांचा अनिर्देश्य होण्याच्या कारणाने छायापासून देखील भिन्न असा तो अच्छाय आहे. अशा प्रकारचं हे वर्णन केलेलं आहे. आणि मग हे विस्तृत वर्णन जे आहे हे पुढे आपण विस्ताराने पाहूया. कारण की ह्या पूर्ण वर्णनाचा मूळ आशय जो आहे तो आशय जो आहे तो पहिल्यांदा ह्या निषेधाने त्याचे व्यक्त केलेला आहे. आणि ते निषेधाच्या माध्यमातून जे जे म्हणून दृश्यमान आहे, जे जे म्हणून अनुभव सिद्ध आहे, जे जे म्हणून इंद्रियजन्य आहे, अशा सर्वाचा इथे निषेध केलेला आहे. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे इंद्रियजन्य अनुभव जो आहे तो अनुभव जो आहे तो त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव होऊ शकत नाही. आणि ब्रह्मतत्वाचा अनुभव घेण्याकरता ते इंद्रियजन्य म्हणून तिथे चालणार नाही. तर तुम्हाला इंद्रियातीत, तर्कातीत, या अनुभवातीत अशा प्रकारचे जे शब्द वापरलेत ते अक्षर ब्रह्मासाठी वापरलेत. तेव्हा ते काय नाही हे सांगितलेलं आहे. आता हे काय नाही याची यादी पुष्कळ मोठी आहे. ती आपण विस्ताराने पुढच्या रविवारी पाहूया. आणि ते काय आहे हे शेवटी त्याचं उत्तर आहे. आणि हेच समजून घेण्याकरता हे आपल्याला पूर्ण हा अभ्यास करायचा आहे. कारण पूर्ण वेदाचा सुद्धा प्रतिपाद्य विषय ब्रह्मतत्वच आहे आणि उपनिषदाचा सुद्धा विषय हा ब्रह्मतत्वच आहे. त्यामुळे इथे आपण अशा स्थानी आलेलो आहोत की आता इथे आपल्याला ब्रह्मतत्वाचंच आपल्याला तत्वस्वरूप काय आहे हे शेवटी जाणून घ्यायचं आहे. पण हे जाणून घेण्याकरता इथे प्रयोग जो केलेला आहे तो नाही तत्वाचा केलेला आहे. की हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. हा, जे जे म्हणून अनुभव सिद्ध आहे ते नाही म्हणजे काय? की तुम्ही ज्याला आहे आहे म्हणता, व्यवहारात तुम्ही नेहमी काहीतरी आहे म्हणता, हे दिसलं मला, तिथे होतं ते, ते तिथे आहे, हे तुम्ही जे म्हणता ना, तर ते ब्रह्मतत्व नव्हे. हा त्याचा अर्थ आहे. आपल्याला जो व्यवहारामध्ये पुष्कळदा अनुभव सिद्ध गोष्ट होते आणि आपण म्हणत असतो की हे आहे, ते दिसलं, ते पाहिलं, मी प्रत्यक्ष पाहिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मतत्वाच्या विवेचनात येऊ शकत नाहीत. हा त्याचा आशय आहे. तेव्हा ते काय नाही आहे, काय आहे, हा जो विस्ताराने सांगितलेला विषय जो आहे तो आपण पुढे चालू ठेवूया आणि पुढच्या रविवारी आपण त्याचं संपूर्ण उत्तर पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.